एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। सावंगी संगम येथे महाराष्ट्र शासन महसूल विभागाकडून जाहीर केलेल्या रेती धोरण 2025 मधील तरतुदीनुसार मारेगाव तालुक्यातील घरकुल धारक लाभार्थ्यांना मोफत रेती वाटप सुरू करण्यात आले। शासनाकडून मिळालेल्या मोफत रेतीचा वापर करून बांधकाम पूर्ण करावे। उत्तम निलावाड, तहसीलदार मारेगाव तालुक्यातील सावंगी संगम येथे उपलब्ध असलेल्या डेपोवरील गाळ मिश्रित रेती साठ्यांमधील रेती ही माननीय श्री विकास मीना जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार माननीय नितीन कुमार हिंगोले उपविभागीय अधिकारी वणी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम निलावाड तहसीलदार मारेगाव यांच्या उपस्थितीत मारेगाव तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती वाटप सुरू करण्यात आले। यावेळी भीमराव वानखेडे, गट विकास अधिकारी, पंचायत समिती मारेगाव, सह गट विकास अधिकारी, पंचायत समिती मारेगाव, तालुक्यातील सरपंच, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्राम विकास अधिकारी, पोलीस पाटील व घरकुल लाभार्थ्यांच्या उपस्थितीत घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती वाटप सुरू करण्यात आले। त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना घरकुल बांधा कामाकरिता महसूल विभागाकडून सहकार्य मिळाले असल्याने घरकुल लाभार्थ्यांना आनंद निर्माण झाला आहे व तेथील आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। मुख्य संपादक विनोद माहुरे सह मार्डी सर्कल प्रतिनिधी नयन खाडे। ठीक है सर। यस। रेती धोरण 2025 च्या अनुषंगाने माननीय श्री विकास मीना साहेब, जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या आदेशानुसार आणि माननीय श्री नितीन कुमार हिंगोले साहेब, उपविभागाधिकारी वणी यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी मौजा सावंगी तालुका मारेगाव येथील गाळ मिश्रित वाळू डेपोवरील जी शिल्लक रेती आहे ती घरकुलधारकांना मोफत वाटप करण्यात येणार आहे। परंतु काही घरकुलधारक गाळ मिश्रित रेती आहे ती बांधकामासाठी जरा अडचणीचे ठरेल असे सांगतात, परंतु त्यांना आम्ही समजून सांगितले की फाउंडेशनसाठी ही रेती वापरण्यास योग्य आहे, ती मोफत असल्यामुळे घेऊन जावी असे आम्ही सांगण्यात आलेले आहे। तसेच रेती वाटप करण्यापूर्वी ट्रॅक्टर मालकांची यांची बैठक आयोजित करण्यात आली। बैठकीमध्ये जे ट्रॅक्टर मालक 4000 रुपये ब्रास वाहतुकीचा खर्च सांगत होते त्या ट्रॅक्टर मालकांना समजावून सांगून चर्चा करून 2000 ते 2100 रुपयामध्ये एक ब्रास त्यांच्या घरला पोच करण्यासाठी चर्चा करून निश्चित करण्यात आले। माझी सर्व घरकुलधारकांना विनंती आहे की आपण चर्चा केल्याच्या नंतर जे दर निश्चित झालेले आहेत त्यापेक्षा निश्चितच जास्तीचे दर देऊ नयेत आणि ज्या घरकुलधारकाकडे ट्रॅक्टर वगैरे आहे त्यांनी स्वतःचा ट्रॅक्टर आणावा आणि या ठिकाणी रेती घेऊन जावी। जास्तीत जास्त घरकुलधारकांनी ही मोफत रेती घेऊन त्याचा लाभ घ्यावा असं मी प्रशासनाच्या वतीनं आवाहन करतो। धन्यवाद।